चला मित्रांनो, आज आपल्या बाळगोकुळमध्ये काय चाललं आहे ते नक्की बघूया. सर्व मुले किती आनंदात आहेत. काही पुस्तकं वाचत आहेत तर काही जण मस्त एन्जॉय करत आहेत. पण आकाशात काहीतरी वेगळंच चमकत आहे. पण ते नक्की आहे तरी काय? चला तर मग त्या आपण या छोट्याशा गोष्टीमधून बघूया. वाह, बर्फ पडतोय. स्नोमॅन बनूया. तर आज बाळगोकुळमध्ये चक्क बर्फ पडत आहे. चला तर मग बघूया. स्लाइड करूया. हा बर्फ खूप वाढू लागतो. सगळे गावकरी खूप घाबरतात. पण आपले बाळमित्र याच्यावरती काय मार्ग काढतात तो आपण पुढे बघूया. आता पुढे काय करायचं? सर्वजण जाऊन लाडक्या आजीला भेटतात. मुलांनो, काही काम आहे का? आजी या सगळ्यांवरती मार्ग सांगते. नो, घाबरू नका. समजलं मला, तुम्ही त्या बर्फबद्दल बोलताय ना. हा बर्फ जादूचा आहे. मग उपाय? डोंगरावर आईसची गुफा आहे, तिथे उत्तर आहे. गुफा? मला थोडी भीती वाटते. आम्ही सगळे एकत्र आहोत. पण थांबा, हे लॉकेट घ्या, यांची तुम्हाला मदत होईल. अगं आजी, किती सुंदर आहे. हो, खूप आवडलं. धन्यवाद आजी. मला पण द्या ना आजी. चला आपण लवकर गुफा शोधूया. अरे, ती काय इतकी चमकते? हो, पण मला वाटते आत काहीतरी भीतीदायक असेल. अगं, पण आपण आता काय करायचं? परत जाऊया का? ते बघा काय आहे, तेथे आईस आहे आणि ते रडतंय. हो, खरंच रडतंय. आपण काहीतरी करूया. ते बर्फाचं आहे का? पण रडतंय कसं? चला जवळ जाऊया आणि विचारूया. काय झालं? तू आज का रडत आहेस? एक राक्षस आला होता. त्यांनी माझ्या आईला घेऊन गेला आहे. पण एवढा बर्फ का पडत आहे? जोपर्यंत माझी आई भेटत नाही तोपर्यंत बर्फ पडत राहील. मी तुझी मदत करू. हो, आम्ही सगळे मिळून शोधूया. कोणीही इथून जाऊ शकत नाही. चला, त्याला थांबवूया एकत्र. हा, मूर्ख मुले. हे राक्षस, किडा बघा ना. त्याच्या छातीवर निळा क्रिस्टल आहे. अरे राक्षस! आजीने दिलेलं लॉकेट काढूया. त्यांनी काहीतरी होईल. लॉकेट काढतो आणि राक्षसाच्या छातीला लावतो. मग काय मित्रांनो, आपल्या छोट्या उस्तादांनी त्यांच्या आईला शोधून दिलं की. पण काय आपलं बाळ गोकुळ पुन्हा पहिल्यासारखं होणार का? बघा, बर्फ हळूहळू निघून जातोय. हो, किती सुंदर दिसतंय. सर्व बर्फ निघून जाईल का? हो, पहा, रस्ता पुन्हा दिसतोय. वा, मस्त झालं. आपल्या छोट्या उस्तादांनी सगळं नीट केलं की मित्रांनो. मित्रांनो, तुम्हाला आमचं आईस ॲडव्हेंचर आवडलं का? कमेंट मध्ये सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा. बाल गोकुळ टीम सोबत पुन्हा भेटूया.